हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. आज माहिती नाही का खूप जास्त इमोशनल एनर्जी पीक होत आहे कोणाची तरी. कोणीतरी अशी व्यक्ती आहे खूप मनापासून तुमची आठवण काढत आहे. खूप मनापासून तुम्हाला ती व्यक्ती जी आहे तुमच्याकडे एनर्जी सेंड करत आहे किंवा एक हेवी एनर्जी आहे. इट्स अ व्हेरी हेवी मीन्स क्राईंग एनर्जी सुद्धा असू शकते. कुणीतरी जे आहे खूप जास्त हताश झालेला आहे, निराश झालेला आहे, त्याच्या जीवनामध्ये त्याला काय करावं हेही समजत नाहीये. एक पेनफुल सिच्युएशन मध्ये ती व्यक्ती सध्या असण्याची शक्यता आहे. असू शकतं कालपासून त्यांचं आरोग्य जे आहे, हेल्थ सुद्धा खराब झालेली आहे, तब्येतीवर त्याचा परिणाम झालेला आहे असंही येथे दिसून येत आहे. पोटदुखी, डोकेदुखी किंवा इतरही त्यांना हेल्थ प्रॉब्लेम्स आपल्याला दिसून येत आहे. एनर्जी लॉस झालेली आहे, विकनेस आलेला आहे, अशाही प्रकारची काहींची एनर्जी आपल्याला जाणवत आहे. मे बी कुणाच्या तरी संपर्कात तुम्ही आलेले आहात आणि तो जो काही संपर्क आहे, एनर्जी जी आहे ती काही तुमच्यासाठी चांगली नव्हती आणि त्या एनर्जीचा प्रभाव तुमच्यावरती खूप जास्त झालेला आहे. तुम्ही खूप पॉझिटिव्ह आहात, सकारात्मक आहात, एनर्जी सकर आहात. मे बी जे कोणी स्पिरिच्युअल लोक असतात ते लवकर इतर लोकांची एनर्जी जी आहे ती ग्रास्प करतात आणि त्याचा परिणाम तुमच्या बॉडीवरती होतो, हेल्थवरती होतो, माइंडवरती होतो. सो बॉडी, माइंड, सोल यावरती तिन्हीवरती तुमच्या आपल्याला प्रभाव झालेला दिसून येत आहे. कोणीतरी जे आहे खूप जास्त तुमच्याकडे नेगेटिव्ह किंवा खूप जास्त पॉझिटिव्ह असू शकतं, बट एनर्जी खूप जास्त हेवीली तुमच्याकडे सेंड करत आहे. तर लेट्स सी आपल्याला आज काय संदेश मिळत आहेत, काय मेसेजेस आपल्याला ह्या डेकमधून मिळत आहेत पाहूया. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. माय एंजल स्पिरिट गाइड्स, डिवाइन एनर्जीज, प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग. आर्कएंजल मायकल, प्लीज गाइड मी एंड प्रोटेक्ट मी इन दिस रीडिंग. शिवजी, प्लीज गाइड मी एंड प्रोटेक्ट मी. थँक यू सो मच. ओके, तर सध्याची जी काही सिच्युएशन आहे त्यामध्ये बॉटमची एनर्जी आपल्याला इथे इंडिकेट करत आहे. कोणीतरी जी व्यक्ती आहे खूप जास्त बर्डन मध्ये आहे किंवा तुम्ही असू शकता खूप जास्त बर्डन मध्ये आहेत. कशाचं तरी खूप जास्त दबाव तुम्ही घेतलेला आहे. मे बी एखादी नवीन जबाबदारी असू शकतं, नवीन कार्य सुरू करायचं आहे किंवा नवीन काहीतरी तुमच्याकडे दिलं गेले आहे, सोपवलं आहे, त्याचं तुम्ही खूप जास्त बर्डन येते इथून मागच्या काळामध्ये घेतलेलं दिसून येत आहे आणि त्यामुळे तुमची एनर्जी आहे खूप जास्त एक्झॉस्ट झालेली आहे. जे कोणी व्यक्तीने तुमच्या अवतीभोवती बर्डन निर्माण केलेलं आहे असू शकतं, तीच व्यक्ती सध्या तुमच्याकडे ही एनर्जी सेंड करत आहे आणि त्यामुळे त्याचा प्रभाव तुमच्यावरती होताना दिसून येत आहे. बिकॉज यू आर व्हेरी पॉझिटिव्ह, हॅपी गो लकी आहात, स्पिरिच्युअल पर्सन आहात. कधी कोणाच्या वादामध्ये जायचं नाही, भांडणामध्ये जायचं नाही, एक शांत स्वभाव असू शकतो तुमचा. परंतु इतर लोक जे आहेत सतत इमॅच्युरिटी आहे त्यांच्यामध्ये आणि त्यामुळे तुमच्याकडे ते काही ना काहीतरी नेगेटिव्हिटी सेंड करण्याचा प्रयत्न करतात, एक हेवीली एनर्जी सेंड करण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे तुमचं जे काही आहे एनर्जी एक्झॉस्ट होते आणि त्यामुळे तुम्हाला त्याचा खूप जास्त असू शकतं मेंटली, फिजिकली तुम्हाला त्रास होतो. तर यामध्ये तुम्हाला सिच्युएशन मध्ये तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे की ज्या गोष्टीचं तुम्ही बर्डन घेत आहात तर त्या गोष्टीचं बर्डन घेण्याची तुम्हाला काहीही गरज नाही. कारण की हे जे काय आहे तुम्ही स्वतःला तुमच्या क्षमतांना ओळखलेलं नाहीये. यू आर व्हेरी पॉवरफुल पर्सन, यू आर व्हेरी स्ट्रॉंग मेंटॅलिटी पर्सन. म्हणजे असं नाही की तुमच्यामध्ये क्षमता नाहीये, परंतु इथून मागच्या काळामध्ये असू शकतो तुमच्या क्षमतांना कोणीतरी इथे नाकारलं, तुम्हाला झिडकारलं, तुम्हाला स्वीकारलं नाही, तुमच्या क्षमतांना कधी बाहेर येऊ दिलं नाही. तुम्ही असू शकतो तुमच्यामध्ये क्षमता आहेत परंतु तुम्हाला ते वातावरण कधी भेटलं नाही की तुमच्या क्षमता तुम्हाला बाहेर काढून दाखवता येतील आणि त्यामुळे तुम्ही असू शकतो स्वतःला कमी लेखत होतात. तुम्ही स्वतःला मे बी कुठेतरी एखाद्या पिंजऱ्यात अडकलेलं, एखादं म्हणजे जी व्यक्ती काहीही करू शकत नाही अशा प्रकारचं असहाय्य, दुर्बल घटक असं तुम्ही स्वतःला समजत होतात. बट आता इथे दिसून येत आहे आता उंच भरारी घेण्याची वेळ आली आहे. उंच भरारी म्हणजे जसे की हे बाहेरचे लोक आहेत, बाहेरचे जे काही खूप सक्सेसफुल झालेली लोक आहेत तशा प्रकारची भरारी तुम्ही घेताना इथे दिसून येत आहे. तर तुमच्या पंखामध्ये तेवढं बळ आहे, तुमच्या पंखामध्ये तेवढी ताकद आहे, तुम्हाला उडण्याची ताकद डिवाइनने दिलेली आहे. सो कधीही तुम्ही स्वतःला कमी समजू नका. कारण की आपण जे स्वतःला समजतो ते कमी समजलं तर आपण कमी समजत राहतो स्वतःला. परंतु स्वतःला ज्यावेळेस आपण आरशात पाहतो त्यावेळेस आपण कधीही स्वतःला कमी समजायला नाही पाहिजे. आपल्याकडे डिवाइनने सगळ्यांमध्ये तेवढ्या सगळ्या पॉवर दिलेल्या आहेत, तेवढ्या सगळ्या क्षमता दिलेल्या आहेत.
आणि आपण का नाही करू शकणार. सो या बाबतीमध्ये तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे. स्वतःला कमी लेखू नका, कधीही स्वतःच्या क्षमतांना कमी लेखू नका, कारण की तुमच्याकडे इन्फायनाईट क्षमता आहे, तुमच्याकडे इन्फायनाईट क्षमता आहेत. सो मी हे मनाने नाही म्हणत, कार्डही तसे मिळालेले आहेत. सक्सेसचं कार्ड इथे इंडिकेट करत आहे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही मार्गक्रमण करत आहात. कुठे मार्गक्रमण करत आहात? यशाच्या दिशेने, सक्सेस मिळण्याच्या दिशेने तुमचं मार्गक्रमण सुरू आहे. कारण की यू हॅव पॉटेन्शियल, तुमच्याकडे ती सर्व क्षमता आहे, तुमच्याकडे ती सर्व एनर्जी आहे. स्वतःला एखाद्या पिंजऱ्यात अडकलेल्या पक्षासारखं समजू नका. तुमच्याकडे भरारी घेण्याचं सामर्थ्य डिवाइनने दिलेलं आहे. परमेश्वराने तुम्हाला उंच उडण्यासाठी निर्माण केलेलं आहे. सो असू शकतं तुम्हाला कदाचित वाटत असेल तुम्हाला कोणाची हेल्प नाही मिळाली, तुम्हाला कधी बाहेर उडता नाही येणार, तुम्हाला कधी इथून बाहेर पडता नाही येणार, परंतु तुमच्या जीवनामध्ये असा एक टप्पा येत आहे, असं एक घटना घडत आहे की तुमच्या क्षमता दाखवण्याचं, तुमच्यातील पोटेन्शियल दाखवण्याची तुम्हाला संधी मिळताना इथे दिसून येत आहे. बिकॉज यू आर क्रिएटर. तुमच्यातील क्रिएटिव्हिटी, काही तुम्ही असं तुमच्यामध्ये असा काहीतरी गुण आहे जो इतक्या दिवस तो बाहेर पडला नाही. तुमच्यातील क्षमतांना कधी तुम्हाला दाखवण्याची वेळ आली नाही, तुम्हाला ती संधी मिळाली नाही, परंतु येथे दिसून येत आहे डिवाइन तुमच्याकडे एक संधी घेऊन येत आहे. सक्सेस तुमच्याकडे येताना आपल्याला दिसून येत आहे. क्रिएटर मोडमध्ये जाताना तुम्ही दिसून येत आहे. नवीन काहीतरी निर्माण करण्याची आता तुम्हाला म्हणजे तुमच्यातली जी काही क्षमता आहे ती येथे बाहेर येताना दिसून येत आहे. गॉड इज द क्रिएटर आणि ती क्षमता तुमच्यामध्ये आहे, तुम्ही निर्माण करू शकता. तुमच्यामध्ये गॉडची पॉवर आहे, देवाचा देवांश आहे, डिवाइन पॉवर आहे, डिवाइन एसेन्स तुमच्यामध्ये आहे. तर कधीही स्वतःला कमी लेखायचं नाहीये. जसे की अहम ब्रह्मास्मी, आपल्यामध्येच ब्रह्म आहे. सो तुमच्यामध्ये ती सर्व पॉवर आहे. तुम्ही क्रिएटर मोडमध्ये जाताना आपल्याला भविष्यामध्ये दिसून येत आहे. तुमच्यातील नवनवीन क्षमतांना येथे उभारी मिळताना दिसून येत आहे. 6 नंबरचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे भविष्यामध्ये तुम्हाला मा दुर्गाची सुद्धा स्ट्रेंथ येथे लाभत आहे. त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी अडकलेल्या होत्या, ज्या तुम्हाला कधी इतकं सक्सेस पाहायला मिळालं नाही, इतका मान सन्मान मिळाला नाही, कधी सतत तुम्हाला कमी लेखलं गेलं, तुमच्या क्षमतांना नाकारलं गेलं, तर तुमच्या जीवनामध्ये सक्सेस येत आहे. क्रिएटिव्ह मोडमध्ये तुम्ही टॅप इन करत आहात आणि इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन फॉर यू. सो क्लेम इट दिस रीडिंग. बर्डन जे तुम्ही घेतलेलं आहे ते बर्डन मुळात घेण्याची काही गरज नाही, कारण की ह्या असे छोटे मोठे आव्हानं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सहज पेलू शकता, एवढी क्षमता तुमच्यामध्ये आहे. तर काळजी करायची नाहीये, बिलकुल स्वतःला कमी लेखायचं नाही. ओके, तर नक्कीच येथे आपल्याला दिसून येत आहे मे बी तुम्ही इथून मागच्या काळामध्ये असू शकतं काही गोष्टींच्या बाबतीमध्ये तुम्ही मागच्या ज्या काही गोष्टी आहेत सतत त्यांना आठवून त्यांच्याविषयी विचार करून तुमची एनर्जी ड्रेन करून घेत होतात, किंवा तर येथे डिवाइन तुम्हाला इथे गाईड करत आहे. क्लिंगिंग टू द पास्ट, मागच्या भूतकाळातील ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत मे बी त्या थोड्या निगेटिव्ह असतील, त्रासदायक असतील, पण तुम्हाला डिवाइन इथे गाईड करत आहे त्या गोष्टींना वारंवार तुम्हाला आठवायचं नाहीये, त्या सर्व तुम्हाला सोडून द्यायच्या आहेत, लेट गो करायचं आहे. क्लिंगिंग टू द पास्ट, सो भूतकाळातील गोष्टींना विसरून जा, पूर्णपणे त्यापासून मूव्ह ऑन व्हा. सो डिवाइन तुम्हाला इथे गाईड करत आहे. टर्निंग इन, स्वतःतील क्षमतांना ओळखा. तुमच्या अंतर्मनामध्ये अशा खूप साऱ्या क्षमता आहेत आणि त्या तुम्हाला टर्निंग इन झाल्याशिवाय कळणार नाही. तुम्हाला स्वतःला शांत बसून मेडिटेशन केल्याशिवाय त्या गोष्टी कळणार नाही की तुमच्यामध्ये काय क्षमता आहेत. त्याचबरोबर जो काही सायलेन्स तुम्ही ठेवलेला आहे, इतक्या दिवस तुमच्या बाबतीमध्ये कंपॅरिझन केले गेले, तुम्हाला कमी लेखलं गेलं, तुम्हाला सतत लॉस्ट फील केलं गेलं, तुम्हाला सतत तू कमी आहे, हलकी आहे किंवा हलका आहे, किंवा तुझ्यामध्ये ती क्षमता नाहीये, तू असाच आहे तसं सतत बोलून तुमच्यातील क्षमतांना इथे कुठेतरी तुम्हाला थांबवण्यात आलं. परंतु ही जो काही सायलेन्स आहे तो ब्रेक होताना आपल्याला दिसून येत आहे. डिवाइन सगळ्या गोष्टीचा हिशोब करताना दिसून येत आहे. शनी महाराजांचा न्याय येथे होत आहे. तुम्ही केलेल्या कार्याचं, तुमच्याकडे असलेल्या क्षमतांचं योग्य ते मूल्य तुम्हाला मिळताना इथे दिसून येत आहे. सो क्लेमेंट दिस रीडिंग इट्स अ पॉझिटिव्ह साईन. काही ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला डिवाइन लेटिंग गो म्हणजे सोडून द्या असं सांगत आहे. प्रत्येक गोष्ट धरून ठेवून चिंता करून त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. तर काही ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या सोडून द्या. कधीही आपण एखाद्या वेळेस खूप दुसऱ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न होतो, असं कर तसं कर, परंतु तो त्याचे कर्मा करतोय. सो त्या व्यक्तीच्या मागे लागू नका, त्या व्यक्तीलाही काही समजून सांगू. ते जे काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये जुन्या घडलेल्या आहेत, चुकीच्या घडलेल्या आहेत,
त्याचा तुमच्या मनावरती इम्पॅक्ट असेल तर त्या गोष्टी सोडून द्या, असंही तुम्हाला इथे डिव्हाइन गाईड करत आहे. क्रिएटिव्ह मोडमध्ये या. लास्टचा मेसेज घेऊया. ओके ठीक आहे. तर कम्प्लिशनची एनर्जी आहे. नक्कीच जे काही अधुरं राहिलेलं होतं, जे तुमचं स्वप्न होतं किंवा काहीतरी जे होतं ते तुम्हाला पूर्ण करायचं होतं, तर ते इथे कंप्लीट होताना दिसून येत आहे. तुमचं स्वप्न कंप्लीट होताना दिसून येत आहे. पूर्णत्वाकडे तुम्ही जाताना दिसून येत आहे. जे की आधा अधुरं जीवन होतं ते कुठेतरी इथे पूर्ण होताना दिसून येत आहे. मे बी तुमचे पार्टनर जे आहे ते तुमच्या जीवनामध्ये येताना आपल्याला दिसून येत आहे. तर डिव्हाइनचं गायडन्स तुम्हाला मिळत आहे. वेळोवेळी एंजल्स तुम्हाला गाईड करत आहे. प्रत्येक टप्प्यावरती कुठल्या तरी व्हिडिओ थ्रू, माझ्या व्हिडिओ थ्रू, इतरांच्या व्हिडिओ थ्रू किंवा एखादं सॉन्ग किंवा कुणीतरी येऊन तुम्हाला सांगत आहे. तर हे गायडन्स तुम्हाला मिळत आहे. बिग चेंज तुमच्या जीवनामध्ये होत आहे. मोठा बदल तुमच्या जीवनामध्ये होत आहे. ट्रान्सफॉर्मेशनची एनर्जी होती, मी तुम्हाला कालही सांगितलं. सो जी काही निगेटिव्हिटी होती ती येथे दूर होताना दिसून येत आहे. तुमच्यातील क्षमतांना तुम्ही ओळखताना दिसून येत आहे. सो हा जो काही बदल होत आहे तो ब्रह्मांडाचा न्याय आहे तुमच्यासाठी. जे की तुम्हाला सतत कमी लेखलं गेलं, तुमच्या क्षमतांना असू शकतं, काहींना पुढे येऊ दिलं गेलं नाही, तर येथे दिसून येत आहे. इथून पुढे तुमच्यातील कॅपॅसिटी जी आहे किंवा तुमच्यातील जी काही नवनिर्मिती क्षमता आहे ती येथे पुढे येताना आपल्याला दिसून येत आहे. बिकॉज दिस कार्ड इट्स अ व्हेरी पॉवरफुल कार्ड. द क्रिएटर हे कार्ड येथे इंडिकेट करत आहे की तुमच्या जीवनाचे क्रिएटर तुम्हीच आहात. तुझ्या जीवनाचा शिल्पकार तूच आहेस. सो येथे तुम्ही तुमचं जीवन घडवताना दिसून येत आहे. एका मोठ्या उच्च पातळीवरती तुमच्या जीवनामध्ये बदल होत आहेत आणि ते बदल तुमच्या म्हणतात ना खूप पुढील अनेक वर्षांसाठी तुमच्यासाठी ते खूप लाभदायक असणार आहे. शनी महाराज जेव्हा न्याय करतात त्यावेळेस तो थोड्या दिवसांसाठी नसतो, तर तो तुमच्या पूर्ण आयुष्यासाठी असतो. सो तुमच्या वेल अँड गुडसाठी खूप चांगल्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडत आहेत. क्लायमेट डिसिडिंग स्वतःला कमी कधी लेखू नका, कारण की यू आर व्हेरी करेजियस पर्सन. तुमच्यामध्ये तेवढे सगळं धैर्य आहे. आय होप तुम्हाला ही रिडिंग रेझोनेट झाली आहे. जे कोणी इमोशनली तुम्हाला खूप जास्त ट्रॅक करण्याचा प्रयत्न करत आहे, खूप जास्त तुमच्याकडे एनर्जी पाठवण्याचा प्रयत्न करत आहे, तर तुम्हाला त्या एनर्जीतून बाहेर खूप जर तुम्हाला वाटत असेल की कोणीतरी खूप जास्त निगेटिव्ह एनर्जी सेंड करत आहे, तर तुम्हाला सॉल्ट बाथ घेण्यासाठी येथे डिव्हाइन गाईड करत आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाका आणि त्याने तुम्ही आंघोळ करू शकता. थोड्या वेळ तुम्ही मेडिटेशन करू शकता, ध्यानधारणा करू शकता किंवा तुम्ही एखादं असं एक्सरसाइज निवडू शकता ज्याने तुम्हाला रिलीफ मिळेल. मे बी ती चालण्याची असो, धावण्याची असो किंवा जिममध्ये जाण्याची असो किंवा योगा करण्याची प्रॅक्टिस सुद्धा तुम्ही करू शकता, जेणेकरून जी काही अशी एनर्जी आहे आपल्याला ड्रेन करण्याचा प्रयत्न करते, तर त्यातून आपण फ्री होऊ शकतो. सो थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ पाहिला. असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. ज्यांना गरज असेल त्यांना शेअरही करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईबही करून टाका. सो थँक्यू.